किती काम करतेस ग? मुंगी पण लाजेल ना तुझ्या समोर. काय हवंय? तू, तेरा साथ, तेरे साथ चंद लम्हात. विक्रम आणि तुझ्यामध्ये असलेल्या अफेअर बद्दल मला कळलं म्हणून आपली मैत्री संपते की काय? अगं उलट एकमेकांची दुःख जाणून घेण्यामध्येच घट्ट मैत्री असते. हो. आता विक्रमचं आणि तुझं अफेअर याच्याबद्दल मला नाही, म्हणजे ती तुझ्या आयुष्यामधली दुःखद घटना आहे असं मला म्हणायचं नाहीये. शट अप मयंक. आजूबाजूला लोक आहेत, आपण ऑफिसमध्ये आहोत. मी तुला पुन्हा सांगते, तू हे सगळं का करतोयस मयंक? कारण मी खूप चांगला माणूस आहे. माय फुट. हा शैलेश. विक्रम, तू तुझ्या इथल्या पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट नोंदवलीस? मी नाही, माझ्या सासऱ्याने. यार सगळा प्रॉब्लेम करून ठेवला यार तुम्ही. का रे, काय झालं? तिथला एक इन्स्पेक्टर चौकशीसाठी तुमच्या घरी गेला होता. त्यानं ऑलरेडी पिन मारून ठेवली की या घराला ऑलरेडी पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलंय. माझे सासरे पण ना, काय फार मोठा प्रॉब्लेम झालाय का? नाही, माझा ट्रॅक रेकॉर्ड आणि रॅपो चांगला आहे, पण उगाच बोलणी खायला लागतात रे की ऑलरेडी पोलिसांचं बळ कमी पडतंय, तुम्हाला असले नसते धंदे कोणी करायला सांगितलं वगैरे वगैरे अनेक काही ऐकायला लागतं यार. आय एम रिअली सॉरी शैलेश. सोड, पण मला तर तुझ्या घराबाहेर पोलीस ठेवता येणार नाहीत. दॅट्स ओके. तू तुझी बाजू सेफ कर, तू माझी काळजी नको करूस. चल मी तुला नंतर फोन करतो, मला आधी हे सगळं निस्तरू देत. इट्स ओके. चल नंतर बोलूयात. चल बाय. बाय बाय. काय झालं? बाबांनी केलेल्या कंप्लेंटमुळे शैलेशला त्रास झालाय. सिनियर्सची बोलणी खायला लागतात. आपल्या घराबाहेरचे पोलीसही त्याला काढून घ्यावे लागले. अरे बापरे. आता आय ओनली होप त्याला पर्सनली त्रास होऊ नये. आई ग, हा बँकेच्या लॉकरच्या किल्ल्या हव्या होत्या जरा. का ग? काही दागिने पॉलिश करून आणायचे. आत्ता चाललीस बँकेत? थांबते. घे. बाबा कुठे असतील इथेच कुठेतरी. त्यांच्या कंप्लेंटमुळे किती मोठा प्रॉब्लेम झाला माहिती? माझ्यामुळे कोणाचा काय प्रॉब्लेम झाला? बाबा, अशी कशी तुम्ही अचानक जाऊन कंप्लेंट केली? एकदम विक्रमशी डिस्कस करायला नको होतं? तुम्हाला माहिती आहे या कंप्लेंटमुळे शैलेशला किती मोठा प्रॉब्लेम झालाय. चौकशी झाली आहे त्याची, प्रोटेक्शनही काढून घेतलंय आपलं. पोलीस नाहीये बाहेर. नाहीतरी आपल्याला त्या प्रोटेक्शनचा काय उपयोग आहे? शैलेशनी मारे घराबाहेर पहाऱ्यावर पोलीस बसवले, पण ते पहाऱ्यावर असताना सुद्धा तो घरात घुसला होता ना. अजूनही त्याच्या चिठ्ठ्या चपाट्या घरात येतातच आहेत ना. झालं एका अर्थी बरं झालं, पहारेकरांचे कष्ट वाचले. इतक्या फ्रॉड आणि खोटारड्या माणसाबरोबर. बाबा, विक्रम बद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही. विक्रम खोटारडा नाहीये, फ्रॉड नाहीये तो. स्वतःच्या सख्या मित्राला ह्यानं आयुष्यातनं उठवला. हा प्रामाणिक, हा गुणी. बाबा, विक्रम बद्दल तुमची जी काय मतं आहेत ना, ती तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. आपलं खूप मोठं भांडण होईल. मी देवाकडे प्रार्थना करते की त्यांनी मला तो दिवस दाखवू नये जेव्हा मला विसर पडेल की तुम्ही माझे वडील आहात. मे आय कम इन सर? कम इन. सर, मी वीकेंडसाठी बाहेर चालले. अभयने मला शिपवर बोलवलंय. तो डॉकवर मला घ्यायला येणार आहे. इट्स गुड. हॅव अ नाईस वीकेंड. मी खूप वाईट वागले. आय एम सॉरी. एक मिनिट. नीट जा आणि लवकर परत ये.
आय मिस यू. तू खूप वाईट आहेस. भांडणार तू, टँट्रम्स तू थ्रो करणार आणि मी वाईट. आमच्यात असंच चालतं. का चिडचिड का झाली होती एवढी? अभय बरोबरची भांडणं, अजून काय. त्यात तोही नव्हतास. आय जस्ट लॉस्ट इट. अच्छा सांग, त्या दिवशी तू एवढा टेन्स का होतास? काय झालेलं? ते जाऊ दे. विक्रम प्लीज सांग ना मला. तू आल्यावरती बोलू आपण. तुझ्या विकेंडची सुरुवात माझ्या टेन्शनने नको सुरू व्हायला.